एक तर निलेश गायवाळ यांनी जो पत्ता नोंदवलाय तो बनावट आहे, तो फेक आहे, तो नॉन एक्झिस्टंट आहे. हे त्या पोलीस व्हेरिफिकेशन रिपोर्टमध्ये नमूदच केलेलं नाही. म्हणजे काय रिमूव्ह केलंय? ज्यांच्यावर गुन्हे आहेत, 15 सिरियस गुन्हे आहेत, त्यांचा गुन्हा कुठला आहे? 0. कुठलाच गुन्हा नाही. आणि जो खरा पत्ता आहे तो फेक पत्ता, तिथं फेक पत्ता हे सुद्धा तिथे नमूद केलं गेलं नाही. त्याच्यानंतर त्या अहवालामध्ये शेवटचा एक कॉलम असतो ज्याच्यामध्ये बेस्ड ऑन द अबाव पोलीस व्हेरिफिकेशन रिपोर्ट इज, त्यात लिहिलंय त्यांनी नॉन क्लिअर, बरं का, पण नॉन क्लिअर लिहिलंय त्यांनी तिकडे. आणि त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा गुन्हा हा दाखवलेला नाही, खोटा पत्ता हा नमूद केला आहे. ह्याचा अर्थ हे सिद्ध होतं की कुठेतरी हा जो काही रिपोर्ट आहे हा कुठल्या तर दबावाखाली केला गेला आहे. आता आपल्याला साधारणतः माहिती की जानेवारी 2020 मध्ये निलेश गायवाळ ज्यांचा रहिवासी पत्ता सोनेगाव जामखेड, मी परत सांगतो जामखेड, इथले तत्कालीन आमदार कोण होते? त्यावेळेला तत्कालीन राज्याचे गृहमंत्री हे कोण होते? आणि राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री हे कोण होते? त्यामुळे मला असं वाटतं की अशा प्रकारे हा जो मूळ डॉक्युमेंट आहे पासपोर्ट, त्याच्यासाठी लागणारा हा मॅलिफाईड जो व्हेरिफिकेशन रिपोर्ट हा 15/1/2020 रोजी अहिल्यानगर पोलीस यांनी जो दाखल केला आहे, ह्याची सखोल चौकशी ही आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी करावी, ही आमची पहिली म्हणजे मागणी आहे. ह्याच्यामध्ये जे कोण वरिष्ठ अधिकारी असतील किंवा स्थानिक पोलीस अधिकारी असतील ज्यांनी हा रिपोर्ट दाखल केला, हा कोणाच्या दबावाने, त्यांच्यावरती कोणाचा दबाव त्यावेळेला आला ह्याची चौकशी करावी. आणि जे ह्याच्यामध्ये दोषी सापडतील त्यांना जास्तीत जास्त सक्त त्यांच्यावरती सक्त पद्धतीची कारवाई व्हावी अशी मागणी आहे. त्यामुळं आता जे आपल्या महाराष्ट्राचे कणखर गृहमंत्री आणि मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी, आमची सगळ्यांची विनंती आहे की हे जे काही खोटं रंगवलं जात आहे, हे जे काही समोर धडधडीत आपल्या समोर पुराव्यासकट दिसतंय, हा जो पासपोर्ट इश्यू केला गेला याच्या बाबतीतली सखोल चौकशी करून सत्य जे आहे हे महाराष्ट्राच्या जनतेसमोर आणावं. पत्ता कुठला आहे? तुम्ही बोलला जामखेडचा आहे. कृपा करून जरा नीट वाचा. तो अहिल्यानगर शहराचा पत्ता आहे आणि मी कर्जत जामखेडचा आमदार आहे. मी अहिल्यानगर शहराचा आमदार नाही. कोण आमदार आहे हे तुम्ही तुमच्या लेवलला तिथं बघावं. त्याच्याच बरोबर तुम्ही सुद्धा युकेला गेला असाल, अमेरिकेला गेला असाल, बऱ्याच ठिकाणी गेला असाल. विजा काढत असताना एक तुम्हाला कॅरेक्टर सर्टिफिकेट द्यावं लागतं, इन्कम टॅक्सचे रिटर्न द्यावे लागतात, बरेच इतर काय डॉक्युमेंटेशन हे द्यावं लागतं. त्यातले काय डॉक्युमेंटेशन हे सरकारकडे द्यावं लागतं. हे महाशय निलेश गायवाळ हे नेत्यांच्या जवळचे जे गुंड प्रवृत्तीचे नाही तर गुंड व्यक्ती आहेत, यांनी विजा व्हेरिफिकेशन नाही तर विजा घेत असताना कॅरेक्टर सर्टिफिकेशन हे झालं असेल तर गेल्या काही महिन्यांमध्येच झालेलं आहे. आणि गेल्या 3-3.5 वर्षामध्ये आपल्या या महाराष्ट्रामध्ये कोणाचं सरकार आहे तर हे भाजपचं सरकार आहे. त्यामुळे 15 मिनिटाची त्यांची म्हणजे शिरोळे भाऊंची पत्रकार परिषद ही आपण सर्वांनी ऐकली. मराठी पत्रकारांचे मी आभार व्यक्त करतो. योग्य असे प्रश्न त्यांनी विचारले. बरेच प्रश्न विचारल्यानंतर सिद्धार्थ भाऊ जे अर्धवट माहितीवर त्यांच्या नेत्यांनी त्यांना दिलेला जो कागद होता त्या कागदाचा अभ्यास करून, विषयाचा अभ्यास न करता फक्त कागदावर काय लिहिलं याचा अंदाज घेत तिथं त्यांनी पत्रकार परिषद घेतली. 8 मिनिटं जे प्रश्न पत्रकारांनी त्यांना विचारले त्याच्यावर दुर्दैवाने त्यांना उत्तर देता आलेलं नाही. मी सिद्धार्थ भाऊ शिरोळेंना हा कागद दाखवतो. हे आहे कोर्टाचा एक निर्णय. हा कोर्टाचा निर्णय कधीचा आहे? 2017चा आहे. निकाल तारीख 16 ऑगस्ट 2017. 2017ला शिरोळे भाऊ कोणाचं सरकार होतं तर भाजपचं सरकार होतं. होम मिनिस्टर कोण होते
देवेंद्र फडणवीस साहेब होते. आता होम मिनिस्टर कोण आहेत? देवेंद्र फडणवीस साहेब आहेत. त्यावेळेस 2017ला हे कॅबिनेट मंत्री तुमच्या मंत्रालयामध्ये नाही तर तुमच्या मंत्री समितीमध्ये कॅबिनेट मंत्री एक होते. ते कोण होते? तर राम शिंदे सर होते. 2017ला राम शिंदे सर हे कॅबिनेट मंत्री होते आणि त्याच्या आधी ते कुठल्या विभागाचे मंत्री होते? तर गृह खात्याचे ते राज्यमंत्री होते. आता या निकालामध्ये आपण जर वाचलं तर याच्यामध्ये स्पेसिफिकली दिलंय की पोलीस विभागाला निलेश घायवळच्या विरोधात पुरावे देता आले नाही. जे दिले ते अपुरे होते आणि पोलीस प्रशासन कुठेतरी कमी पडलं म्हणून त्यांना जो मोका लागला होता, जे तडीपार झाले होते, त्याच्यातून त्यांना सोडण्यात आलं. म्हणजे देवेंद्र फडणवीस साहेब आणि राम शिंदे हे सत्तेत असताना त्यांना निर्दोष मुक्तता ही मिळाली होती. 2017ला तर मी कर्जत जामखेडचा विचार सुद्धा करत नव्हतो.